जीवदानी डोंगरावरी जीवदानी आई बैसली, जीवदानी डोंगरावरी जीवदानी आई बैसली, आईच्या देवलाने ग माऊली ग फुलाने ग सजली. पहिला आम्ही या वर्षाचा पहिला सूर्योदय सनराईज कॅप्चर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला दाखवणार आहोत. व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या नवीन वर्षाच्या 2026चा हा पहिला व्हिडिओ आहे. मी आत्ता सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 4:30 झालेले आहेत. इथून आता मी ट्रेन पकडणार आहे सांताक्रूजवरून आणि आम्ही जाणार आहोत विरारला जीवदानी मातेचे दर्शन घ्यायला. वर्षाचा पहिला दिवस आणि देवाचे दर्शन, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे दर्शन मी घडवून देणार आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपली ट्रेन आलेली आहे 2026ची. आपण पहिली ट्रेन पकडतोय, नवीन वर्षाची ट्रेन विरार. मित्रांनो पोचलेलो आहे विरारला. अक्षरशः मला एक तास लागला. त्याबरोबर आहेत संदेश, कोकण संस्कृती आणि रवी. सगळी प्लॅनिंग रवीने केली. पहिलाच वर्षाचा दिवस आहे आणि आपल्याला देवदर्शन करायचे आहे. ट्रेनला गर्दी बघा. मित्रांनो क्लास पोचलेलो आहे विरारला आणि ही सकाळची आणि या वर्षाची 2026ची पहिली चहा. 1 तास लागला सांताक्रूजवरून विरारला यायला. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि आपला हा ब्लॉग आता विरारवरून जीवदानी मातेकडे आपण जाणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शन आहे. देवदर्शन तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि या वर्षाचा पहिला सनराईज बघणार आहोत. तर चला पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. अलग अलग क्रिएटर. हां देखते ना तो देखो मैं कैसे दिखाता है. जय जीवदानी. पोचलेलो आहे जीवदानीला. विरार स्टेशनपासून आता आम्ही आलेलो आहे जो जीवदानी मातेच्या ज्या जुन्या पायऱ्या आहेत तिकडे आलो आहे. 5 पायऱ्या बोलतात त्याला. समोरचा गेट आहे, तिकडून जाणार आहोत. आणि खरंच खूप मी एक्सायटेड आहे. वर्षाचा पहिला दिवस आणि जीवदानीला यायचा एक 5-6 महिन्यापासून प्लॅन चाललेला, पण आत्ता हा योग आलेला आहे 2026ला. जर पहिलाच दिवस एवढा छान आहे तर माझ्यामध्ये पुढचं आपलं वर्षही खूप छान जाणार आहे. तर आता चढूया आपण ज्या जुन्या पायऱ्या आहेत. बघा आपण पोचलेलो श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट विरार आणि 5 पायऱ्यांकडे जाण्याचा मार्ग. हा जुना मार्ग आहे, नवीन मार्ग देखील आहे, पण आम्ही जुना मार्ग निवडलेला आहे. समोर गेट आहे आणि इथून जायचं आहे आपल्याला 5 पायऱ्यांकडे. नवीन मार्गावरून अजून गेलो नाही आहे आणि रोपवे देखील आहे, पण आपण पायऱ्यांनी जाणार आहोत आणि एक वेगळा अनुभव असणार आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा अनुभव, हा एक्सपिरियन्स बघायला भेटणार आहे. जीवदानी मातेचं नाव घेणार आहोत. जीवदानी माते की जय. तर मित्रांनो पायऱ्याजवळ पोचलेलो आहे. पाया पडूया आणि तुम्ही देखील दर्शन घ्या. जीवदानी माते की. आणि ह्या पायऱ्या आहेत आता वर आपल्याला चढायच्या आहेत. 2 वाजता हे लोक चढलेत पायऱ्या सगळे आणि खरंच वर्षाची सुरुवात छान केली आहे लोकांनी आणि आता आपण सुरुवात छान करणार आहोत. मित्रांनो ही पहिली पायरी आहे, हे जी पाया पडून, आणि हे जीवदानी मातेचं मंदिर आहे सुरुवातीला. जीवदानी मातेचं पायऱ्यांची चढायची सुरुवात केलेली आहे जीवदानी मातेचं नाव घेऊन. नाव घेऊया जीवदानी माते की जय. आणि संदेश देखील उत्साहित आहे वरती चढण्यासाठी. आता बघूया किती वेळ लागतं वरती चढायला. तिलाच बघा
दम चढायला लागलाय. खूप दिवसानंतर आपण चढाई करत आहोत. दोघे दमले बघा. हम भाग के आया. का धावतो याचं कारण आहे, वर्षाचा आपला फर्स्ट सनराईज घ्यायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. ची चॉईस होती. आपण म्हणत होतो रोपवेने जाऊया. नाही पण वर्षाची सुरुवात अशी काहीतरी भन्नाट असते रविरासोबत. दरवेळी काहीतरी तो भन्नाट करतो. चला चला. भन्नाटच झालंय. ऑलमोस्ट आता काही वेळात सनराईज होणार आहे. अक्षरशः बघा उजेड सुरू झालेला आहे. काय सुंदर नजारा आहे. विरार सिटी. आणि मागे पूर्ण कॉन्क्रीटचा जंगल आहे बघा. आता काय मी जो गड आहे देवीचा अर्ध्या रस्त्यावर आहे. पण पहिला आम्ही या वर्षाचा पहिला सूर्योदय सनराईज कॅप्चर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला दाखवणार आहोत. देवी मातेच्या दर्शनी करणार आहोत. पण आतमध्ये आपल्याला व्हिडिओज करता येणार नाही. पण जितकं होईल तितकं मी दाखवीन. आणि इथून नजारा अप्रतिम आहे. विरार सिटी आहे. वैतरणाचं खाडी आहे ती. तर मित्रांनो 2026चा पहिला दिवस आणि सूर्योदय झालेला आहे. पण ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडतोय सकाळपासून मुंबईमध्ये. हे बघा हे रेस दिसत आहेत बघा. ऑलमोस्ट आम्हाला अर्धा तास झालेला आहे. सूर्याची प्रतीक्षा करतोय. सूर्य उदय झालेला आहे पण ढगाळ वातावरण असल्यामुळे बघा समोर पूर्ण ढगाळ वातावरण आहे. फक्त जे सूर्याची किरणं आहेत ना ते दिसतात आम्हाला इथे. बघूया अजून एक 15-20 मिनटं थांबूया आणि नंतर मग आपल्याला गडावर चढायचं आहे. बघा गर्दी वाढत चाललेली आहे. तर मित्रांनो बघा किरणं सूर्याची दिसतात आपल्याला. पण तो दिसत नाही. पण हा पहिला सूर्योदय आणि आम्ही जे काही हायपरलाईट्स घेतलेले आहेत आणि इकडचं जर तुम्ही व्ह्यू बघतील ना तर जर मी 360 फिरवते ना तर 360 व्ह्यू असा काही आहे. तर मंडळी पाऊण तास अक्षरशः मी ते थांबलो. आत्ता गडावर जाऊया देवीचे दर्शन घेऊया. कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्य उदय आपल्याला थोडंफार कॅप्चर करतात. सूर्य अजून या वर्षाचं आपल्याला दिसलेलं नाही आहे. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चला मग हा रस्ता. आता आम्ही इथून खालून आलो आणि हे सगळे देवीचे भक्त थांबलेले आहेत. पायऱ्या आहेत. यांनीच आपल्याला असं जायचं वरती. खूप दिवसापासून इच्छा होती जसं मी बोललो पूर्वी व्हिडिओमध्ये जीवदानीला यायची. आणि आज हा दिवस आलेला आहे. 2026 मध्ये सुरुवात चांगली झालेली आहे आणि पुढेही अजून तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ येतील. पाहत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कसलं भारी व्ह्यू आहे इथून. खरंच मला पूर्ण विरार सिटी दिसते. समोर वैतरणाची खाडी आहे. हा 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 वर्षाचा पहिला दिवस आणि असा नजारा. ॲक्च्युली आम्ही सनराईज बघायला आलेलो पण ढगाळ वातावरणामुळे ते शक्य झालेलं नाही आहे. पण पुढे बघूया आपण. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही यावर्षी जीवदानी मंदिरला भेट द्या. जीवदानी मातेचे दर्शन घ्या. पण आलात तर सकाळी लवकर या. फ्रेश हवा. चढायलाही त्रास होणार नाही पण उन्हात खूप त्रास होतो. काय काय जरा 11:30-12च्या नंतर येतात दुपारी. अक्षरशः येऊ नका. तशी लिफ्ट रोपवेची फॅसिलिटी आहे पण चढण्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे. चिपळूणचे आहे. चिपळूणचे कुठचे आहे? गुहागरमधले. मी इकडचं आहे भोम पोसरे. अच्छा तिकडचे आहेत आम्ही. राहायला कुठे? इकडेच विरारलाच. विरारलाच. ओके. पहिलाच दिवस आणि बघा ही छोटी आलेली दर्शनाला. वा कशी चढते बघा. टुमक पायऱ्या चढते. मोस्ट गडावर आलो. मंदिराजवळ आलो.
भक्तांची गर्दी तेवढीच आहे. आणि असं ऐकलं की दुपारनंतर खूप गर्दी होते. हे बघा, हा दुसरा रस्ता आहे वरती येण्याचा. खूप गर्दी आहे. पहिल्या दिवशी खूप लोक येतात दर्शनाला. त्यापैकी आपण आलेलो आहे जवळ आलेलो आहे. काही चाललेत बघा, ढोपरांनी चालते. लाईन आहे मित्रांनो, लाईन आहे बघा. चक्कर मारायचं आम्हाला बघा. रांगेत आहे, थोडी गर्दी नाही, थोडीफार बघा. एक 15-20 मिनिटं लागतील दर्शनाला. जीवदानी अंबाजी माता. देवी माताचे दर्शन झालेले आहे. आता समोरचा गाभारा आहे देवीचा. तर थोडं वरती जाऊया आणि वरचे दृश्य जे आहेत ते बघण्यासारखे आहेत. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवतो मी. हा गाभारा आहे देवीचा, देवी माताचा समोर. वरती जायचं आपल्याला. तर मित्रांनो, गडावर आलेलो आपण. विहंगम दृश्य आहे, मस्त वाटतं. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आपण जीवदानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे बघा. बाकीचे इतरही व्यक्त आलेले आहेत आणि वर्षाची सुरुवात अशी झाली की खूप बरं वाटतं. सकाळ सकाळची वेळ आहे पण भक्त बघा किती आलेले आहेत. म्हणजे वर्षाची सुरुवात अशी झाली पाहिजे. जीवदानी माते की जय. म्हणजे देवस्थानाने सुरुवात झालेली आहे. वर्षभर तुम्हाला मी चांगले चांगले व्हिडिओ आणू अशी देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. ट्राय करतोय तुम्हाला सूर्योदय दाखवायचं. सूर्यच बाहेर येत नाही. सही 2026चा हा पहिला सूर्योदय. अक्षरशः तरसलोय. 2-2.5 तास झाले. सूर्याच्या पाठी झाले. आत्ता दर्शन झाले 2-2.5 तासाच्या नंतर. पण खूप वेट करावं लागलं. आम्हाला वाटलं हलवा भेटेल, दर्शन पण नाही. 2.5 तासानंतर सूर्यदेवताचे दर्शन झालेलं आहे. किती प्रो लेवलला असतात ते लोक. मंडळी 2026चा हा पहिला दिवस आणि खूप मस्त असा या दिवसाची, या वर्षाची सुरुवात झालेली आहे. आम्ही ॲक्च्युली सनराईज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो, पण अक्षरशः आम्हाला 2 ते 2.5 तास थांबावं लागलं. 7:15ला सनराईज होतं या वर्षाचं. 9:30 9:15ला आम्हाला सूर्याचे दर्शन झाले, कारण ढगाळ वातावरण होतं. पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये, हलका हलका पाऊस पडतो आहे. मस्त असे जीवदानी मातेचे दर्शन झाले आहेत. वर्षाची सुरुवात चांगली झाली आणि पुढे तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटणार आपल्या चॅनलवर. आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या भावाला सपोर्ट करा. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो.
पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.